नई मुंबई की एपीएमसी मार्केट में प्याज की कीमतों में अचानक गिरावट आई है। कुछ ही दिनों में प्याज की कीमतें घटकर 14 से 15 रुपए तक पहुंच गई। इस गिरावट में से किसान और व्यापारी परेशान हैं। किसान अब सरकार से इस पर ध्यान देने की मांग कर रहे हैं। नई मुंबई की एपीएमसी मार्केट में इन दिनों प्याज की कीमतें किसानों और व्यापारियों की चिंता बढ़ा रही है। कुछ ही दिन पहले तक जहाँ प्याज 17 से 18 रुपए प्रति किलो बिक रहा था, अब वही प्याज 14 से 15 रुपए प्रति किलो में बेचा जा रहा है। मंडियों में प्याज का स्टॉक बढ़ने से प्याज की कीमतों में गिरावट आई है। वहीं एक और बारिश से प्याज खराब हो रहा है तो दूसरी ओर किसान को लागत का पैसा भी नहीं मिल पा रहा। अगर यही हाल रहा तो अगले 2 महीने तक किसान और व्यापारियों को नुकसान ही होगा। इससे किसान और व्यापारी दोनों ही दोहरी मार झेल रहे हैं। अब किसानों की मांग है कि सरकार इस पर ध्यान दे और उचित दाम सुनिश्चित करने के लिए कदम उठाए। कांद्याचे भाव आहे 14-15 रुपये, याने कमी झाले कांद्याचे भाव। एक्सपोर्ट नाही आहे, एक्सपोर्ट जो करायला पाहिजे होता गव्हर्नमेंटनी, जी ड्युटी अगोदर 2 महिने कमी करायला पाहिजे होती ती कमी नाही केली। त्याच्यामुळं जो बाहेरगाव जाणारा माल आहे तो जात नाही, कमी प्रमाणात जातो आणि त्याच्यामुळे सगळे कांदे बहुत यंदा काय झालं आहे, भरपूर उत्पन्न आहे कांद्याचं। त्याच्यामुळं हा माल बाहेर जात नाही, काही नाही। तर मुंबई किती खाणार, खाऊन किती खाणार। या स्टेशनच्या त्या स्टेशनला माल असतो, त्याच्यामुळे बाजार कमी आहे चांगले। आणि माल पण आता खराब व्हायला लागले, शेतकरी पण अडचण यायला लागला आहे। पाऊस जास्त झाला, पावसामुळे जे चाळी ठेवलेले माल आहे ते खराब व्हायला लागले। मग त्याचं काहीतरी मिळावा शेतकऱ्याला, त्यासाठी तो प्रयत्न करतो भरायचा माल। आवक जास्त असल्यामुळं, उठाव कमी असल्यामुळं बाजार कमी झाले। पहिलेच्या अगोदर 17-18 रुपये कांदे विकत होते, 17 रुपये 18 रुपये। पण आता उलटं ह्या वेळेस असं होतं की बाजार वाढायला पाहिजे, बाजार वाढले नाही, कमी झाले उलटे। शेतकऱ्याला अपेक्षा होती की ह्या वेळेस 22 ते 25 रुपये बाजार होते, पण हे सरकारच्या धोरणामुळं हे अपडाऊन मार्केट झालं। हा पावसामुळे माल खराब व्हायला लागले, त्याच्यामुळे शेतकरी आता घाई करायला लागला मालाची। 2 पैसे कुठेतरी कांच्या तरी मार्केटला भेटण्यासाठी कोण थांबायला तयार नाही। माल जे चांगले माल आहे ते थांबलेत लोक, म्हणजे ज्यांचा माल खराब व्हायला लागला ते मार्केटला घेऊन यायला। स्थानिक मार्केट, हे वाशी मार्केट, सगळ्याला लोक आता जे काहीतरी आपले भेटलं पाहिजे मालाला, एवढा खर्च करतो। 1 एकरला 25-30 हजार रुपये काढायला खर्च येतो, 50-60 हजार रुपयाला सगळं खर्च, नांगरणी बी लावणं 60-70 हजार रुपये खर्च आहे ना। त्याच्यात एक गाडी माल येतो, 200-250 पिशे निघते, तेव्हा खर्च पण शेतकऱ्याचा भागत नाही। अशी एकदम बेकार परिस्थिती झाली मार्केटची। हे साधारण भाद्रपदपर्यंत असे राहणार, श्रावण महिना पूर्ण जाणार।